रवी बी भारत भ्रमण यात्रा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्याला माझे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. तर प्लीज शेअर, लाईक. आज आपण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी. ह्या स्थळाला जन्मभूमी म्हणून संबोधले जाते. महू हे गाव धुळे-इंदोर महामार्गापासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. ह्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि या जन्मस्थळाला जन्मभूमी म्हणून संबोधलं जात आहे. तर असं हे स्थळ आहे. ह्या स्थळासाठी माझे मित्र गणेश फुले हे पुण्याहून आलेले होते. ते मला रस्त्यात भेटले आणि आम्ही दोघे ह्या ठिकाणी हे स्थळ बघण्यासाठी या ठिकाणी आलो. तर असं हे स्थळ आपण बघू शकतात. तर गणेश फुले हे पुण्याला कम्प्युटर अकॅडमी चालवतात आणि ते सुद्धा माझ्यासारखेच राईड करत लखनौला जाणार आहेत. तर आम्ही इंदोरपर्यंत बरोबर आहोत. यानंतर ते इंदोरनंतर ते पुढे त्यांच्या ग्वालियर, झाशी या मार्गाने जाणार आहेत आणि मी भोपाळ मार्गे वाराणसी, सारनाथ या ठिकाणी जाणार आहे. तर आपण आतमध्ये आता जाऊया आणि आतमधलं दृश्य बघूया. आतमध्ये बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, त्या अस्थीचं दर्शन घेऊया. आणि या ठिकाणी खूप सुंदर असं हे स्मारक बनवलेलं आहे. या स्मारक च्या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला भगवान गौतम बुद्धांची अशी पांढरी शुभ्र अशी मूर्ती पाहायला भेटते आणि खूप सुंदर अशी मूर्ती. आणि ह्या ठिकाणाहून आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यानंतर ह्या ठिकाणी एक शिलान्यास आहे की एक माननीय मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या कार्यकालात ह्या स्मारकाचा शिलान्यास झालेला आहे. तर असा हा शिलान्यास आपण बघू शकतात. आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. खूप सुंदर असं हे संगमरवरी दगडांनी बनवलेलं गोल आकृतिक स्मारक आहे. आणि स्मारकाच्या बरोबर समोरच बाबासाहेबांचा भव्य असा पूर्ण आकृती पुतळा या ठिकाणी आपल्याला, त्याचप्रमाणे छोटा पुतळासुद्धा या ठिकाणी बसवलेला आहे. आणि आपण बघू शकता असा गोलाकारात बनवलेला हा हे भव्य स्मारक. आणि स्मारकाच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणी खूप सुंदर छान वातावरणात बनवलेलं हे स्मारक या ठिकाणी आहे. तर आतमध्ये सुद्धा जायचं आहे आपल्याला. तर थोडा आजूबाजूचा परिसर ह्या सुद्धा आपण बघून घेऊया. आणि छान वातावरणात या ठिकाणी हे स्मारक दिसतं आहे. आपण पाठीमागचा आणि हा समोरचा भाग आहे. तर इथे वरती जाण्यासाठी शिड्या आहेत दोन्ही बाजूनी. तर या ठिकाणी आपण बघू शकतात खूप समोरच्या बाजूलाच हा जो पुतळा आहे बाबासाहेबांचा एक आकर्षक आहे. तर चला आतमध्ये जाऊया.
या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. तर त्या अस्थींवर सुंदर असं स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे आणि बघू शकतात किती छान, जसं बाहेर आहे तसंच हे एक आतमध्ये छोटंसं काही प्रसंग या ठिकाणी चित्र स्वरूपात रेखाटलेले आहेत. जसं रामजी बाबा व भीमाई बाळ बिवाला झोपड्यात टाकताना. त्यानंतर पुढील आहे की एका चहा आणि पावाच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे. त्या प्रसंगी एक चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. आणि दुसरं चित्र आहे हे कोलंबिया विश्वविद्यालय ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि डिग्र्या केल्यात. हे आहे चौथा विश्व बौद्ध परिषदेत काठमांडू येथे नेपाळचे महाराज यांची भेट घेतली आहे. तर असा एक प्रसंग या ठिकाणी चित्रित केलेला आहे. त्यानंतरचा आहे धर्मांतराची ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस विविध धर्माच्या धर्मगुरूंनी भेट घेतली त्यांची. त्या ठिकाणचं एक चित्र प्रदर्शित केलं आहे. हे आहे आपलं दादरचं राजगृह आणि मूकनायक बहिष्कृत भारतचं प्रेस त्या ठिकाणी चित्रात रेखाटलेली आहे. दुसरं चित्र आहे हे हिंदू कोड बिल ज्यावेळेस नामंजूर झालं त्यावेळेस त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळेस हे चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. तर आणि पुढील चित्र आहे ज्यावेळेस त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला तर ह्या भारतरत्न पुरस्काराचा एक चित्र या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं आहे. तर हे बाजूला भारतरत्न पुरस्काराचं मानचिन्ह हे आहे संभाजीनगर येथील पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणी बाबासाहेबांनी स्थापन केलेलं मिलिंद कॉलेज. तर हे मिलिंद कॉलेज. आणि पुढील आहे पुणे करारावर बद्दल येरवडा जेलमध्ये गांधीजींची भेट घेतली त्यावेळेचं हे चित्र या ठिकाणी रेखाटलं आहे. त्यानंतर पुढचं चित्र आहे एक मंत्रिपदाची शपथ घेताना पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेचं एक हे चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. पुढील चित्र आहे मुंबईतील विधान भवन या ठिकाणी बाबासाहेबांचा एक मोठा भव्याचा पुतळासुद्धा या ठिकाणी उभारलेला आहे. तर असं हे मुंबईचं विधान भवन आपण या ठिकाणी बघू शकतात. धन्यवाद. रवी बी भारत भ्रमण यात्रा या यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला माझे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील.